सर्वांना नमस्कार. सखी सावित्री समिती सभा माहे जून इतिवृत्त लेखन नमुना. सर्वप्रथम सुनील बोळे यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. माहे जून महिन्यामध्ये आपण सखी सावित्री समितीमध्ये कोणकोणते ठराव लिहायला हवेत ते आपण या व्हिडिओमार्फत पाहूया. सभा क्रमांक 1. आज दिनांक रोजी जीप प्राथमिक शाळा येथे सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. समितीचे अध्यक्ष श्री सौ यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. सभेला खालील सदस्य उपस्थित होते. अनुक्रमांक, सभासदाचे नाव, पद, सही अशा प्रकारे लिहून आपण खाली क्रमांक घालून आपण सह्या घेणार आहात. वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर मुख्याध्यापक श्री सौ यांनी सर्वांचे स्वागत केले आणि विषय पत्रिकेचे वाचन करून चर्चेअंती पुढील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. विषय क्रमांक 1. मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत. ठराव क्रमांक. मागील सभा दिनांक रोजीचे इतिवृत्त श्री सौ यांनी वाचून दाखवले असता त्यावर चर्चा होऊन चर्चेअंती कोणताही बदल न सुचविल्याने ते आहे तसेच सर्वानुमते मंजूर करण्यात आले. सूचक, अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 2. सखी सावित्री समितीचे पुनर्गठन करण्याबाबत. ठराव क्रमांक. शैक्षणिक वर्ष 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी सखी सावित्री समितीचे पुनर्गठन करण्याबाबत चर्चा करण्यात आली असता शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी, विद्यार्थिनी प्रतिनिधी, माता पालक यांच्या उपस्थितीत सखी सावित्री समितीचे पुनर्गठन करण्यात आले. जे विद्यार्थी विद्यार्थिनी प्रतिनिधी सदस्य शाळा सोडून गेले आहेत किंवा जे विद्यार्थी शाळा सोडून गेले आहेत त्यांचे माता पालक समितीतून कमी करून नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. त्यानुसार समितीत पुढील प्रमाणे वरील सर्व सदस्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन करून सखी सावित्री समिती सक्षम व बळकट करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 3. शाळेतील विद्यार्थ्यांना चिराग या ॲपविषयी माहिती देण्याबाबत. ठराव क्रमांक. शाळेतील वातावरण आनंददायी, भयमुक्त असण्यासाठी शिक्षक पालक यांनी प्रयत्न करत असताना सुद्धा शाळेत काही अनुचित परिस्थिती निर्माण झाल्यास तक्रार देण्यासाठी महाराष्ट्र राज्य बालहक्क अधिकार संरक्षण आयोगाने तयार केलेल्या चिराग ॲपविषयी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात यावी असे सांगितले असता यावर चर्चा होऊन चिराग ॲपबाबत मार्गदर्शन करण्यासाठी तसेच प्रत्यक्ष ऑनलाईन तक्रार कशी नोंदवावी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी 1 दिवस कार्यशाळा आयोजित करण्यात यावी. त्यासाठी मार्गदर्शकांना आमंत्रित करण्यात यावे व कार्यशाळा आयोजित करण्यात यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 4. 100% उपस्थितीचा आढावा घेण्याबाबत. ठराव क्रमांक. शाळा परिसरातील प्रत्येक बालकाला पटनोंदणी सर्वेक्षणानुसार शाळेत दाखल करून घेण्यात आले असल्याचे सभेला सांगितले असता यावर चर्चा होऊन परिसरात कोणीही नवीन विद्यार्थी आल्यास त्याला शाळेत दाखल करण्यासाठी प्रवृत्त करावे तसेच शाळेतील विद्यार्थ्यांची 100% उपस्थिती दररोज राहावी असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सूचक, अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 5. सुट्टीनंतर होणारा अध्ययनरास कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत. ठराव क्रमांक. शैक्षणिक वर्ष 2026-27 सुरू झाले असून या सुट्टीच्या कालावधीतील शाळेतील मुलामुलींमधील अध्ययनरास कमी करण्यासाठी चर्चा केली असता चर्चेअंती शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांची कार्यशाळा घेऊन कोणत्याही विद्यार्थ्याचा अध्ययनरास होणार नाही, शिक्षणात खंड पडणार नाही यासाठी मार्गदर्शन करण्यात यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, आपल्या शिक्षक बांधवांना शेअर करा. विषय क्रमांक 6. चालू शैक्षणिक वर्षासाठी CSRच्या माध्यमातून मदत मिळवण्याबाबत. ठराव क्रमांक. शाळेत विविध घटकातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिकत आहेत. कोणत्याही विद्यार्थ्याचे सामाजिक, भौगोलिक, आर्थिक किंवा अन्य कारणाने शिक्षण खंडित होणार नाही याबाबत चर्चा केली असता चर्चेअंती अशा विद्यार्थ्यांना व्यावसायिक सामाजिक जबाबदारी CSRच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक, राजकीय व्यक्ती, सामाजिक सांस्कृतिक क्रीडा मंडळे इत्यादींनी विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च करण्यात यावा यासाठी गावातील सर्वांनी प्रयत्न करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 7. शाळेतील विद्यार्थ्यांना ई बॉक्स या सुविधेविषयी माहिती देण्याबाबत. ठराव क्रमांक. शाळेत काही अपवादात्मक परिस्थितीत कोणतीही अनुचित घटना घडल्यास तक्रार दाखल करण्यासाठी लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा अंतर्गत असलेल्या ई बॉक्स या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने तयार केलेल्या सुविधेबाबतची माहिती विद्यार्थ्यांना देण्याबाबत चर्चा केली असता यावर चर्चा होऊन या सुविधेविषयी मार्गदर्शन श्री सौ यांनी सभेला केले असता शेवटी दिलेल्या माहितीबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले. सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 8. ऐनवेळचा विषय. ऐनवेळचा कोणताही विषय नसल्याने अध्यक्षांच्या परवानगीने सर्वांचे आभार मानून ही सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले. धन्यवाद. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही जॉईन होऊ शकता.